बाहेर आलेल्या महिलांचा विचार न करता सातत्याने तुमच्या समोर आहेत. ज्योतिताई गोखले हे नाव तुम्ही 2017 पासून ऐकताय. प्रभाग क्रमांक 11 मध्ये ब गटातून ज्योतिताई विनोद गोखले. मतदार बंधू भगिनींनो, आपण सुशिक्षित आहात, सुज्ञ आहात. मतदान कसं करायचं, कोणाला करायचं आणि कोणावर शिक्का मारायचा हा आपल्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत. मी आपल्याला आव्हान करू इच्छिते की शिवसेना धनुष्यबाण घेऊन लढणारे जे उमेदवार आहेत ते सर्वसामान्य आहेत, तुमच्या आमच्यातले आहेत, काम करणारे आहेत. 2026 आज उजाडलेला आहे आणि 7-8 वर्ष या निवडणुका लांबवलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 11 मधून ब गटातून ओबीसी महिला म्हणून ज्योती विनोद गोखले, तसेच अ गटामधून अक्षय भीमा बोबडे आणि क गटामधून प्रणिती अनिकेत बाबर असे आमचे 3 उमेदवार, तरुण तडफदार, मनापासून कामाची तळमळ असलेले, तुमचे प्रश्न सोडवणारे आणि तुमच्यातलाच उमेदवार म्हणून धनुष्यबाण निवडा हीच मी तुम्हाला विनंती करते. मतदार बंधू भगिनींनो, वेळ आली योग्य उमेदवार निवडायची आणि तुमच्या आमच्यातलाच कामाचा उमेदवार निवडून द्यायची. पूर्णा नगर असेल, शिवतेज नगर असेल, गोखलेताई म्हणलं की आपण नावानिशी ओळखता, त्यांचा संघर्ष ओळखता आणि झालेला अन्याय सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. माझी राजकीय कारकीर्द ही 2008 पासून चालू झालेली आहे आणि वेळोवेळी मला डावलण्यात आले. का डावलण्यात येतं? तात्पुरत्या निवडणुका पुरत्या महिला बाहेर निघतात, नवऱ्यांना तिकीट नाही मिळालं की महिला बाहेर काढतात. मतदार बंधू भगिनींनो, इथं पैसा जिंकतो आणि काम हरतो. आपण सगळ्यांनी ठरवायचंय कामावाला उमेदवार द्यायचा का 5 वर्ष गायब होणारा उमेदवार आपल्याला निवडून द्यायचा. तुम्ही सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, सोशल मीडियावर तुम्ही सगळं बघत असता आणि मतदानाच्या रूपाने तुम्ही नक्कीच आमची निवड करताल अशी मी अपेक्षा बाळगते आणि विश्वासही ठेवते. कारण बदल करायचा म्हणलं तर हा मतदार बंधू भगिनींच्या हातात आहे. इथं आता ऑफर चालू झालेल्या आहेत. एक मतदाराला 1000 रुपये, दारूची बाटली, चिकनच्या पार्ट्या, मटणाच्या पार्ट्या, अहो सगळ्यांचं खा आणि धनुष्यबाण शिक्का मारा हे मी तुम्हाला आव्हान करते. कारण जे खाऊ घालणार आहेत ते आपल्या जीवावर मोठे झालेले आहेत आणि ते आपल्याला 5 वर्ष भेटणार नाहीत हे नक्की पक्का करा. ते आपल्याला दिसणारही नाहीत, 5 वर्ष येणारही नाही. आणि धनुष्यबाणाचे उमेदवार आज मी जाहीर तुम्हाला शब्द देते, तुमच्यासाठी हाकेच्या अंतरावर आम्ही नेहमी हजर असणार.